देवेंद्र फडणवीस बरं का, ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे. जसं आता राजस्थान, मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले, कोणाला माहीत नाही. तसंच त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत झाले. देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली. पण कपट कारस्थानाचं राजकारण, दळभद्री राजकारण, महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केला आणि आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो. या राज्याची जनता, या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते. त्याला जबाबदार ते स्वतः आहे. एक उत्तम संधी त्यांनी नेतृत्व करण्याची गमावली. भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राचं जेवढं नुकसान केलेलं आहे त्यांच्या कपट नीतीनं, ते भरून येणं सोपं नाही. खरं म्हणजे संजय राऊत यांनी देवेंद्रची टीका करावी हाच मोठा विनोद. त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्धव ठाकरेंवरती छत्री धरण्यात गेलं. त्यांनी दुसऱ्यांच्या डोक्यावर कुठली छत्र चालवली याच्याबद्दल उठाठेव करू नका. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी, समृद्धीसाठी देवेंद्रजींनी प्रयत्न केले. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले. आणि दुसरीकडे केवळ फेसबुकवरती भाषण करणारे उद्धव ठाकरे खलनायक ठरवायचे, तर फेसबुकवर फक्त भाषण करणारे उद्धव ठाकरे हेच खरे खलनायक. आणि तुम्ही आरोप कोणावर करताय? खरं म्हणजे स्वतः राजकीय भूमिकेसाठी तुरुंगात गेलो असा आज तुम्ही पत्रकार परिषदेत आणला. संजय राऊतजी, आपण राऊतजी, ज्या मराठी माणसांसाठी, ज्या मराठी मतांसाठी तुम्ही नियमितपणे होतात, त्याच मराठी माणसांची जमीन, घरं, त्याच झालेला घोटाळा, त्यासाठी तुम्ही तुरुंगात गेला होता. त्यामुळे पावसाळ्यात बेडकं जशी डराडरा करत असतात, तसं तुम्ही खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करू नका.